ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हातभट्टी दारूच्या व्यवसायावर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर भूमिका घेतली आहे। गावात हातभट्टी दारू तयार होत असल्याची किंवा विक्री होत असल्याची माहिती असूनही ती जाणीवपूर्वक लपवणाऱ्या अथवा त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नव्या आदेशानुसार गावाच्या हद्दीत हातभट्टी किंवा बेकायदेशीर दारू विक्री सुरू असूनही जर स्थानिक पातळीवर माहिती दडपून ठेवली गेली तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते। त्यामुळे गाव पातळीवरील यंत्रणांना आता अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। जबाबदारी निश्चित, गावातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती, साठवणूक व विक्री रोखण्याची प्राथमिक जबाबदारी स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत आणि महसूल यंत्रणेवर निश्चित करण्यात आली आहे। माहिती देणे बंधनकारक। दारू तयार करणारे, कच्चा माल पुरवणारे, वाहतूक करणारे किंवा विक्री करणाऱ्यांची माहिती मिळताच ती तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठवणं बंधनकारक करण्यात आलं। निलंबनाची कारवाई, अवैध दारूधंद्यांची माहिती लपवणं, दुर्लक्ष करणं किंवा संबंधितांना संरक्षण देणं आढळल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर थेट कारवाई केली जाणार आहे। कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करणं आवश्यक। तपासादरम्यान उत्पादन शुल्क विभाग किंवा अन्य तपास यंत्रणांनी जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील कागदपत्रे, 7/12 उतारे किंवा अन्य आवश्यक माहिती मागितल्यास ती तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असेल। अजामीनपात्र गुन्ह्याची तरतूद। महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदींनुसार अवैधरित्या दारू तयार करणं, साठवणं किंवा विक्री करणं हा गंभीर व अनेक प्रकरणात अजामीनपात्र गुन्हा मानला जातो। अशा प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे। 24 तास सतर्क राहण्याचा आदेश। गाव पातळीवरील प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या अवैध दारूधंद्यांकडे दुर्लक्ष न करता सतत देखरेख ठेवावी आणि संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित वरिष्ठांना द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत। गायरान व सरकारी जमिनींवर वाढलेले अड्डे। उत्पादन शुल्क विभागाच्या तपासात अनेक ठिकाणी हातभट्टी दारूचे अड्डे, मानवी वस्तीपासून दूर असलेल्या गायरान जमिनी, सरकारी माळरानं, नदी नाल्यांच्या काठावरील भाग, सामाजिक वनीकरण क्षेत्र तसेच वन विभागाच्या जमिनींवर सुरू असल्याचं उघड झालं। अवैध अतिक्रमणांवर बुलडोझर कारवाई। या दुर्गम ठिकाणांचा गैरफायदा घेत उभारण्यात आलेले अवैध अड्डे आणि अतिक्रमणं हटवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत। अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार बुलडोझर कारवाई करून जमीन मूळ स्थितीत आणण्याची तयारी सुरू आहे। ग्रामस्थांच्या सहभागाला प्रोत्साहन। अवैध दारूधंद्यांविषयी माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असून ग्रामस्थांनी निर्भयपणे माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील हातभट्टी दारू व्यवसायाला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। विशेषतः सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांना आता अधिक सतर्क राहून आपल्या कार्यक्षेत्रातील अशा बेकायदेशीर कारवायांवर लक्ष ठेवावं लागणार आहे। अन्यथा संबंधितांवर थेट कारवाई होण्याची शक्यता प्रशासनाने स्पष्ट केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.